बड़ी सलामी के तैयार होंगे तैयार हो। बड़ी सलामी शुरू करेंगे शुरू कर। 2v2 2v2 2v2। रिंगीत के लिए तैयार होंगे तैयार हो। रिंगीत शुरू करेंगे शुरू कर। बुलबुल आम्ही लहान लहान एकी आमची किती छान प्रयत्न करणे आमचे काम खऱ्या खेळात हम समान। शतकीत के लिए तैयार होंगे तैयार हो। शतकीत शुरू करेंगे शुरू कर। मयूर मी छान छान रंग माझे हाती घाल नाच करी मी थोडी थोडी अवनी सारी ताल धरी। बुलबुलचे ध्येय प्रयारकांची शिकस्त करू। बुलबुलचे नियम बुलबुल वडील साऱ्या माणसांचे ऐकते। बुलबुल स्वच्छ व विनयशील असते। बुलबुलचे वचन मी असे वचन देते की ईश्वर व स्वदेश यांविषयी माझे कर्तव्य करण्याचे बुलबुलचे नियम पाळण्याचे दररोज एक सत्कृत्य करण्याचे मी शिकस्तीने प्रयत्न करीन। कप विश्राम, कप सागर। पावडे समोर आहे, आपण समोर लक्ष देऊनच करणार आहोत। कप स्वागत के लिए तैयार होंगे तैयार हो। कप जंगी आरोहे के लिए तैयार होंगे तैयार हो। स्टार्ट। मुलांनो, आज 22 फेब्रुवारी बालवीर चळवळीचे प्रणेते लॉर्ड वेळन पावेल यांचा जन्मदिन हा चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचा जन्म इंग्लंड येथील लंडन या गावी 22 फेब्रुवारी 1857 मध्ये झाला। त्यांच्या प्रतिमेचे पूजन स्टेजवरील मान्यवरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। हम है छोटे सगळ्यांना माहिती जेवणापूर्वी हात धुणं, घरी गेल्याबरोबर सुद्धा आपल्या अंगावर धूळ असते, आपल्या अंगावरचे कपडे काढून ठेवणं, पायातले शूज सॉक्स जागेवर व्यवस्थित ठेवणं, या सगळ्या गोष्टी स्वच्छतेत येतात। पण त्याचबरोबर आणखी स्वच्छता कोणती ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया। आपलं घर आपली आई तर स्वच्छ ठेवते, पण आपलंही काही काम आहे, आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। मग त्यासाठी आपलं दप्तर व्यवस्थित जर आपण जागेवर ठेवलं तर आईचं तेवढं काम कमी होणार, आपले शूज सॉक्स जागेवर ठेवले तर आईचं काम कमी होणार। म्हणून आपले बूट शूज सॉक्स जागेवर ठेवले पाहिजे, दप्तर जागेवर ठेवलं पाहिजे। आपण जेही घरी गेल्यावर करतो, हस्तकलेच्या वस्तू करणं आहे, अभ्यास करणं आहे, त्या काही वस्तू ज्या करतो आपण हस्तकलेच्या वस्तू करतो तर खूप सारा पसारा होतो, कागद इकडे तिकडे विखरले जातात, हो की नाही। मग तो पसारा आपणच आवरला पाहिजे, म्हणजे घर आपोआपच स्वच्छ राहील। परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे, नाही तर घरातला कचरा घ्यायचा आणि रस्त्यावर टाकायचा। झाली का स्वच्छता? मग
होईल का स्वच्छता? नाही. आपल्या घराबरोबर आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यानंतर आपण शाळेत येतो. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणं सुद्धा आपल्या हातात आहे. जर आपण आपल्या दप्तरामधले किंवा आपण फाडलेले कागद, कचरा, पेन्सिलीचा कचरा वर्गातच टाकला किंवा खिडकीतून बाहेर टाकला तर परिसर स्वच्छ राहील का? नाही. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा अगदी कटाक्षाने पाळल्या पाहिजे की आपला वर्ग सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजे. आलं लक्षात? 2 नियम तुमचे महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही पाळताय. कप बुलबुलमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. अगदी व्यायामापासनं नृत्य, हस्तकलेच्या वस्तू, मातीच्या वस्तू, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. इतर गोष्टी तर आपण करत असतो. त्याचबरोबर स्वावलंबी. तुम्ही सांगितलंय कप बुलबुलचं ध्येय काय आहे? प्रयत्नांची शिकस्त करणे. मग प्रयत्न करणे म्हणजे काय? कशासाठी प्रयत्न करणे? तर सगळ्या गोष्टींसाठी सर्वात महत्त्व म्हणजे स्वावलंबी. स्वतःचं काम स्वतः करणे, त्याला स्वावलंबन म्हणतात, हो की नाही? मग ते कुठलेही असो, जेवायला बसताना कमीत कमी आपला ग्लास पाण्याचा भरून आपण घेतला पाहिजे, ताट घेतलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तरी स्वावलंबी होतात, हो की नाही? तर स्वावलंबी झालं पाहिजे. तसंच सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी करता आल्या. गाणी म्हणायला आवडतं का? वेग चिवताई खेळायला, हसायला आणि नाचायला. आवाज आला पाहिजे तुमचा. हसायला आणि नाचायला. समोर फोटो ठेवलाय बघा. कोणाचा फोटो आहे? नाव सांगता येईल? व्हेरी गुड. लॉर्ड बेडन पॉवेल. काय आज त्यांचा दिन विशेष काय आहे? जन्मदिन आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचा आज जन्मदिन आहे, वाढदिवस आहे. कोण होतं हे लॉर्ड बेडन पॉवेल? स्काउट गाईड चळवळीचे जनक. बरं. हा पहिलं नाव काय तुझं? विहानने सांगितलंय की लॉर्ड बेडन पॉवेल हे स्काउट गाईड चळवळीचे जनक होते.